कोल्हापूरमध्ये कुपोषणामुळे एका गतिमंद मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शाहूवाडी तालुक्यातल्या मलकापूरमध्ये आधार या गतिमंद मुलांच्या आश्रमशाळेत कुपोषित बालकाचा मृत्यू झाला आणि यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। हा 15 वर्षांचा मुलगा खेळत असताना पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला। त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असता प्रकृती खालावली आणि त्याचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे। काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये अशाच प्रकारे कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि आता आदिवासी विकास मंत्र्यांना त्यावेळी रोषाला सामोरं जावं लागलं होतं। 3 मुलं आमच्याकडे शुक्रवारी संध्याकाळी 8:30च्या सुमारास ॲडमिट झाली। तिन्हीमध्ये कुपोषणाची लक्षणं होती। त्यामध्ये तो दगावला आहे गांधी 15 वर्षाचा, तो खरं तर खेळताना पडला होता म्हणून डोक्याला मार लागला म्हणून तो आला आणि तो कुपोषित आहे लक्षात आल्यानंतर तो सर्जरीकडून मेडिसिनमध्ये आला। त्याचे दोन्ही पाय सुजले होते, त्याच्या अंगातलं रक्त कमी झालं होतं आणि आम्ही त्याला लगेचच त्याचे उपचार सुरू केले आणि तो थोडासा इम्प्रूव्ह पण होत होता। पण सकाळी 8:30च्या सुमारास तो टॉयलेटमध्ये गेला, परत आला आणि एकदम कोलॅप्स झाला आणि त्यानंतर काय आम्ही त्याला वाचवू शकलो नाही। आता पोस्टमॉर्टमला बॉडी गेलेली आहे आणि पोस्टमॉर्टम झालेलं आहे।